शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकरी उत्पादक संस्था म्हणजेच एफपीओ बद्दल जाणून घेणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर एफपीओ ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बनवलेली संस्था आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की एकटे हाती घेतले की काम कठीण जाते, म्हणूनच ही संस्था शेतकऱ्यांना एकत्र आणते आणि त्यांना ताकद देते. एफपीओ द्वारे शेतकरी एकत्र येऊन खरेदी विक्री करू शकतात. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने त्यांना कमी किमतीत बियाणे, खते आणि इतर गोष्टी मिळतात. तसेच एकत्रितपणे विक्री केल्याने त्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळतो. ही संस्था शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास मदत करते. एफपीओ द्वारे शेतकरी एकमेकांना मदत करतात, माहितीची देवाणघेवाण करतात आणि एकमेकांना आधार देतात. थोडक्यात एफपीओ ही शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा एक उत्तम मार्ग आहे. आता आपण पाहूया की एफपीओ मध्ये सामील होण्याचे नेमके फायदे काय आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे चांगला भाव मिळणे. एकत्रितपणे विक्री केल्याने व्यापाऱ्यांशी सौदा करण्याची ताकद वाढते आणि त्यामुळे चांगला भाव मिळतो. दुसरा फायदा म्हणजे खर्चात बचत. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने बियाणे, खते आणि इतर गोष्टी कमी किमतीत मिळतात. याशिवाय एफपीओ शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची प्रक्रिया, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करण्यास मदत करते. यामुळे मालाचे मूल्य वाढते आणि नवीन बाजारपेठ मिळते. एवढेच नाही तर एफपीओ शेतकऱ्यांना शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, माहिती आणि प्रशिक्षण देते. यामुळे शेतकऱ्यांचे जाण वाढते आणि त्यांना अधिक उत्पादन घेता येते. चला तर मग आता आपण पाहूया की एफपीओ कशी स्थापन करता येते. चरण 1, इच्छुक शेतकरी एकत्र येतात आणि एक गट तयार करतात. चरण 2, हा गट कंपनी कायद्यानुसार एफपीओ ची नोंदणी करतो. चरण 3, एफपीओ चे उद्दिष्टे, नियम आणि जबाबदाऱ्या लिहून ठेवतात. चरण 4, एफपीओ च्या संचालकांसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आणि ओळख क्रमांक मिळवतात. चरण 5, एफपीओ साठी एक नाव निवडतात आणि ते नोंदणीकृत करतात. चरण 6, सर्व आवश्यक कागदपत्रे कंपनी नोंदणी केंद्राकडे जमा करतात. चरण 7, नोंदणीसाठी शुल्क भरतात. चरण 8, आरओसी कागदपत्रे तपासते. चरण 9, सर्व व्यवस्थित असल्यास आरओसी एफपीओ ला नोंदणीचे प्रमाणपत्र देते. एफपीओ यशस्वी व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सदस्यांची निवड समान विचारांचे आणि उद्दिष्टांचे शेतकरी एकत्र यायला हवेत. स्पष्ट दृष्टिकोन, एफपीओ चे ध्येय काय आहे हे सर्व सदस्यांना स्पष्टपणे माहीत असायला हवे. व्यवस्थापन, एफपीओ चे व्यवस्थापन पारदर्शक आणि जबाबदार असायला हवे. बाजारपेठेचा अभ्यास, कोणत्या मालाची मागणी आहे याचा अभ्यास करूनच उत्पादन घ्यावे. आर्थिक नियोजन, पैशाची योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण, एफपीओ च्या सदस्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवावे.